Hello everyone, good morning. Tuman, good morning. Hello everyone. Everyone. Good morning. Good morning. Morning. ही पारुशी आहे. तर आमचं बाळ आत्ता शिकत उठलंय आणि त्याच्यामुळे लगेच आता मी व्हिडिओ बनवायला घेतली. तोपर्यंत माझी आंघोळ वगैरे झाली. तर ती उठली लगेच. मग तर लगेच मी व्हिडिओ बनवायला घेतली. मग लगेच मग यावंच लागतं आम्हाला. तर लगेच व्हिडिओची ओपनिंग करायला आहे की नाही. तर आज आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज अक्षय तृतीया आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकर उठले होते. आंघोळ वगैरे केली कारण की स्वयंपाक बनवायचा आहे आणि आजच्या सगळ्यांच्याच घरी आमरस चपाती आहे. त्याच्यामुळं काही स्पेशल असं सांगण्याचं हे नाही, म्हणजे असं मेनू सांगावं नाही लागणार आजचं. तर त्यामुळं मग स्वयंपाक पण बनवायचं आहे आणि ते पितरांना पण जीव घालतात ना. तर ते सगळ्यांची इकडं आहे की नाही माहीत नाही, पण इकडं आहे आणि माझ्या तिकडं पण होतं माहेरी. तर मला असं वाटतं सगळीकडचं असतं हे. तर मग त्यासाठीच मग आंब्यांचं सीझन असतं तर मग आमरस चपाती असं बनवतात. तर भजे कुरडे हे सगळं बनवतात. तर मग आज तो स्वयंपाक असणार आहे आणि तर म्हटलं की थोडंसं लवकर, कारण की लवकर उठतो. कारण की लवकर उठायचं कारण हेच की स्वयंपाक तर लवकर होणार आहे, कारण की जास्त काही वेळ लागत नाही. आमरस चपातीचा स्वयंपाक म्हणलं काय जास्त वेळ लागत नाही. पण मग बाकी जे आपलंच फक्त आवरायचं, ते फोटो वगैरे ते सगळं ते मांडून मग नंतर नल्ली धावपळ होती. त्यासाठी म्हटलं की ती माणसं म्हणजे कुणी जेवायला येणार आहे तर त्यांना यायच्या अगोदर तरी सगळं व्यवस्थित मांडणी वगैरे झाली पाहिजे. म्हणजे ते आल्यानंतर मग त्यांना थांबावं नाही लागणार. कारण की कधी कधी काय होतं की ते येतात मग तरी पण मग आमचे ताटं वगैरे सगळं बनवायचं चाललेलं असतं. तर त्यामुळं म्हटलं की अगोदरच सगळीची मांडणी वगैरे आहे तर ते सगळं करून घेऊ आणि मग ते यायच्या अगोदर ताटं वगैरे ते आले की लगेच नुसते ताटं वगैरे करून मग लगेच जेवायला बसवता येईल. आणि तसं काय आजच्याला जास्त काय म्हणजे जास्त वेळ लागणार नाही स्वयंपाकाला. आमरसेचं आहे त्यामुळं मग काय लवकर होईल. आणि तसं पण आता स्वयंपाकाला आत्ता लागलो तर आत्ता वाजलेले तर 8 वाजत आले तरी पण, कारण की आज म्हटलं की आंघोळ वगैरे करावात लवकर. कारण की ह्या सणाला म्हणजे असं तसं पण आम्ही इतर वेळेचा जीव वगैरे जर घालायचं म्हटलं तर आंघोळ वगैरे करावं लागते. त्याशिवाय हा स्वयंपाक बनवता येत नाही. म्हणजे पितरांचं मला असं वाटतं स्पेशली. आणि तसं तर लवकर आंघोळ केलेली चांगलीच असते. कुठलाही स्वयंपाक असो म्हणा तरी पण चांगलीच असते. पण दररोज काही इतकं आपल्याच्यानं पॉसिबल होत नाही, कारण की सगळं बरंचसं झाडून वगैरे पण असतं. मग ते पण इतका टाईम जातो की बस ते झालं की लगेच आपण फ्रेश होणार. तर त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करावा लागतो. लगेचच आपण स्वयंपाकाला लागतो. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग आपण फ्रेश होतो, म्हणजे आंघोळ करतो. पण असं काही असलं ना, पण अगोदर आंघोळ केली ना खूप छान वाटतं. आणि खरंच म्हणजे सकाळ सकाळ आंघोळ केली ना खूप फ्रेश पण वाटतंय. तर म्हटलं चला लगेच आपल्या व्लॉगला पण सुरुवात करू आणि तुमच्यासोबत पण सगळ्या गोष्टी शेअर करू. तर चला मग. काय नाही नाही चल तू बाहेर खेळायचं नको, मी जाणार बाहेरचं नको. तर चला मग तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. तर आता इथे आमची स्वयंपाकाची तयारी चालली आहे. तर आता थोड्याशा कुरड्या वगैरे काढायच्या, तर त्यासाठी मग तेल पण तापवायला ठेवले. ते पण तापलंय बऱ्यापैकी चांगलं. तर इकडे आहे बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवलेत, कारण की मग आमरसासोबत बटाट्याची चटणी बनवतात. तर मग बटाट्याची चटणी बनवणार आहे. आणि नाहीतर काही काही गवारच्या शेंगा पण बनवतात, पण त्या रात्रीच बनवल्या होत्या. तर त्यामुळं आता बटाट्याची चटणीच बनवणार आहे. आणि इथे आहेत आपल्या शेवया. तर शेवयाचा भात बनवणार आहे त्यासोबत आमरसासोबत. तर इकडं चाललेल्या आहेत चपात्या आणि तिकडं आहे आमरस. तर आता पटकन स्वयंपाक बनवून घेतो, कारण की मग नंतर ना मग बाकीचं पण काम आवरायचं आहे आपलं. बाकीचं रेग्युलर जे आहे ते, आणि ते पण आम्ही लवकरच आवरतो. त्याच्यामुळं मग हा स्वयंपाक बनवून पटकन मग ते पण आवरावं लागेल. तर मग आता चला कंटिन्यू करा असंच आपल्याला आवडला. तर आजच्या जेवणाचा मेनू हा आमरस चपाती, कुरडई आणि शेवयाचा भात आणि बटाट्याची चटणी असा होता. तर बरेचसे जण आमरसासोबत ते बटाट्याची चटणीच बनवत असते, मला तरी असं वाटतं. आणि काही काही गवारच्या शेंगासुद्धा बनवतात, कारण की आत्ता या सीझनला गवारच्या शेंगा जास्त अवेलेबल असतात. इतर सीझनला म्हणजे याच्या अगोदर पहा गवारच्या शेंगा पण अशा रेअरली भेटतात, म्हणजे खूप म्हणजे महाग भेटतात. तर तेव्हा जास्त काही आपल्याला गवारच्या शेंगा दिसतसुद्धा नाहीत, म्हणजे थंडीमध्ये शक्यतो येत पण नाहीत त्यामुळं. आणि तशा उन्हाळ्यामध्ये ह्या सीझनलाच त्या सुरुवात होते. तर त्यामुळं मग शक्यतो तरी गवारच्या शेंगा आणि बटाट्याची चटणी तरी बनवतात, मला असं वाटतं.
तर जसं पहिल्यापासून बनत आलं आहे तर मग त्या पद्धतीनेच आम्ही पण तसं स्वयंपाक बनवला होता, जास्त काही वेगळं काही नाही. आणि जसं करतं म्हणजे जसं अक्षय तृतीयाला जसा स्वयंपाक असतो त्या पद्धतीने चालू होतं, जसं पहिली करायची त्या पद्धतीनेच, एकदम नवीन काही ॲड नव्हतं केलं त्यामध्ये. तर आता इथे साईड बाय माझे जे बटाटे आहेत तर ते बॉईल होत होते, तोपर्यंत मग मी इथे कढईमध्ये तोपर्यंत मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. तर आता तेल छान असं तापलं आहे, तर म्हटलं की लगेचच कुरड्या वगैरे काढून घ्यावेत. तर आज भजे वगैरे काय काढणार नव्हते, कारण की त्याच्या जागेवर शेवयाचा भात ॲड केला होता. तर त्यामुळं तर म्हटलं की लवकरसुद्धा झाला पाहिजे स्वयंपाक. तर हे जे अक्षय तृतीयाचं जे म्हणजे स्वयंपाक वगैरे असतो ना, तर थोडंसं लवकरच केला, कारण की मग उपवास करू जेव घालायचे होते त्यामुळं. तर शक्यतो तरी सणाला, इतर सणांना कसं आपल्या घरचेच असतात, त्यामुळं मग लवकर नाही झालं तरी पण चालतं, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत जरी झाला तरी चालतो. पण असं कोणी जर बाहेरून जर जेवणासाठी जर येणार असलं ना, तर मग थोडंसं लवकर लागत असतो आम्ही स्वयंपाकासाठी. तर इथे मी आता बटाट्याची जी चटणी आहे तर त्यासाठी मग मी इथे थोड्याशा मिरच्या, लसूण थोडंसं बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर साईड बाय माझी इथे पाणी तापत होतं, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकले, जेणेकरून मग आपला जो शेवायचा भात जो आहे तो मग चिकटत नाही, व्यवस्थित आज सुटसुटीत होतो. तर त्यामुळं तर आता इथे मी लगेचच कांदे वगैरे चिरून घेण्यासाठी घेतलेत, कारण की तोपर्यंत बटाटेसुद्धा बॉईल होतील. तर तोपर्यंत मग साईड बाय आपले कांदा जे आहे, जे मसाला आहे, जे वाटण मी म्हटलं, तर मिरची वगैरे तर ते मी बारीक करून घेतले. तर मग जेणेकरून नंतर फक्त जी आपली बटाट्याची चटणी आहे ती मी सगळ्यात शेवटी परतवेन, कारण की मग थोडीशी गरमसुद्धा राहील त्यामुळं. आणि शेवायचा भाताला पण जास्त काही टाईम लागला नसता, पण म्हटलं की चला नंतर सगळंच नंतर म्हणल्यावरती मग तेव्हा काय काय करणार, तर त्यामुळं मग म्हणजे कसं होतं लास्ट मोमेंटला एकदम मग थोडंफार करायला लागायचं, ते पण चांगलं नाही वाटत. तर त्यामुळं आणि नंतर कसं घाई पण होते, आणि तोपर्यंत आत्ता भरपूर टाईम पण आहे. तर त्यामुळं म्हटलं की अगोदरच मग करून घ्या. त्यामुळं मी कुरड्या वगैरे पण आधी काढून घेतल्या, आणि म्हटलं की असंच मग बटाटे असे बॉईल होत आहेत तोपर्यंत तसंच थांबण्यापेक्षा मग अगोदर शेगडीवरती बटाटे बॉईल करण्यासाठी टाकले. जास्त पावर नव्हता शेगडीला, पण तरी पण टाकले होते, म्हटले जेवढे होतील तेवढे होतील. मग तोपर्यंत आपलं जे बाकीचं आहे तर ते तोपर्यंत करून घ्यावं, कारण की साईड बाय चपात्यासुद्धा चालल्या होत्या, त्यामुळे तो गॅससुद्धा रिकामा नव्हता त्यामुळं. तर मग मी ते तोपर्यंत म्हटलं की नंतर मग गॅसवरती बटाटे पण उकळून घेता येतील, आणि तोपर्यंत जी काय आपली बटाट्याच्या चटणीला जी काही तयारी लागणार आहे, कांदा वगैरे, आणि जी हिरव्या मिरचीमध्येच बनवत असते मी, तर मग ते काही, तर मग आता ते सगळं मी बारीक करून घेतले. आणि मग नंतर मी फक्त आता हे जे बॉईल होण्यासाठी जे पाणी ठेवले तर तिथं मी लगेच शेवायचा भात जो आहे तर तो मी करून घेणार आहे, कारण की मग तोपर्यंत म्हणजे आपला गॅस पण रिकामा होतो आहे, आणि तिकडे तोपर्यंत बटाटेसुद्धा बॉईल होत आहेत. तर मी आज लवकरच आंघोळी केली होती, त्यामुळे मग आंघोळीचं एक कामं असलं, कारण की मध्येच मग लगेच अगोदर सगळा स्वयंपाक करून मग नंतर आंघोळीला जावं लागलं असतं, मग त्यानंतर कपडे वगैरे जास्तच टाईम झाला असता. आणि जर असं काही जर असं जे म्हणजे पितृ वगैरे जर जीव घालायचे असले ना, तर म्हणतात की आंघोळ वगैरे करूनच तो स्वयंपाक करायला पाहिजे शक्यतो तरी. तर त्यामुळं मग मी अगोदर यावेळेस आंघोळ केली. आणि तसं मग मागच्या वेळेस आम्ही म्हणजे या अगोदर मी करायचे, जेव्हा आमच्या म्हणजे माझ्या सासूबाईंचे महिने वगैरे जीव घालायचे आजींचे, तर त्यावेळेस करायचो. पण मध्ये आधी मग नंतर करत नव्हतं, डायरेक्टली उठलं की लगेच स्वयंपाकाला लागायचो. पण मग बरेचसे जण परत तसं पण म्हणतात की नाही, अगोदर आंघोळ केली पाहिजे मग त्यानंतर स्वयंपाक केला पाहिजे. तर म्हटलं मग तसं मग त्यामुळे मग यावेळेस काय केलं की अगोदर आंघोळ केली, आणि मग नंतर मग स्वयंपाकाला लागले. आणि आंघोळ केली ना, त्यानंतर इतकं फ्रेश वाटलं ना की बसच, कारण की आजच्याला मी काही लॉक शूट करणार नव्हते खरं सांगायचं तर, कारण की स्वयंपाक जास्त असला ना की आपल्याला कधी होईल त्याचंच बर्डन येतं, आणि त्यामुळं मग मी काही व्हिडिओ वगैरे काही घेणार नव्हते. आणि तर मग नंतर म्हटलं की चला आता, आणि आंघोळ केल्यानंतर इतकं फ्रेश माइंड झालं की बसच, आणि त्यामुळं मग मी लगेच लॉग पण चालू केले. म्हटलं की जसं होईल जसं मी जे काही करीन तर तसंच मी डायरेक्टली शूट घेईन, जास्त धावपळ नाही, जेवढं होईल तेवढं. तर मग त्या हिशोबाने स्टार्ट केला, पण एंडपर्यंत मी आज लॉग कंटिन्यू केला आहे, तुम्ही नक्की पहा. आणि लॉग जर आवडला तर लॉगला एक लाईक करायला विसरू नका, कारण की काय होतं की नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवायला तेच एक मोटिवेशन राहतं. लाईक्स वगैरे म्हणा किंवा कमेंट म्हणा किंवा व्ह्यूज म्हणा, तर व्ह्यूजचं काही नाही, कमी जास्त होतच राहतात किंवा नंतर येतच राहतात ते व्ह्यूज. तर त्यामुळं तर आज मी ते सकाळी चहा पण नव्हता घेतला घाईगडबडीमध्ये, आणि दूध येण्यासाठी पण टाईम लागतोच, त्यामुळं मग नंतर दूध आलं, नंतर मग चहा पण बनवला. आणि मग सगळं जे काय आहे तर मग ते शेवायचा भात वगैरे ते सगळं करून घेतलं. मग त्यानंतर मग मी सगळ्या शेवटी मग मी चहा घेतला, नाही तर शक्यतो मी सुरुवाती चहापासूनच करते. आणि सपोज कधी जर दूध लेट झालं तर मग होतं लेट, नाही तर मग मी सुरुवातीला चहा अगोदर घेत असते.
कारण मग कसं सकाळ सकाळ फ्रेश होतं चहा घेतल्यानंतर, नंतर मग काम पण सुचतं आणि कसं लगेच नंतर एकदा काम करायला लागलं की मग नंतर मध्ये स्टॉप पण नको आणि मग थांबायला पण नको असं वाटतं. मग चहा घेण्यासाठी पण थोडा असं वाटतं कधी कधी की टाईम वेस्ट होतो असं वाटतं. मग त्यामुळे मग मध्ये थांबू पण वाटत नाही. तर त्यासाठी मग मी आता इथे आज नंतरनं चहा घेते आणि तोपर्यंत आपले बटाटे पण साईड बाय बॉईल होत आहेत. तर बराच वेळ लागला कारण की आज सकाळ सकाळ काय होतं की सगळीला पण असा पावर नसतो, म्हणजे लाईटच पॉवरफुल नसते खरं सांगायचं तर, थोडीशी डिमच असते लाईट. त्यामुळं मग बटाटे पण अगदी म्हणजे काहीच बॉईल नव्हते झाले. तर तोपर्यंत म्हटलं की बटाटे गॅसवरती ठेवले आणि म्हटलं की तोपर्यंत बटाटे बॉईल होत आहेत तोपर्यंत मग देवपूजा करून घेते. तर देवपूजा करायला गेले. मग त्यानंतर म्हटलं अगोदर थोडेसे देव वगैरे मी धुण्यासाठी काढले. त्यानंतर म्हटलं की दिवाण ते तर म्हणजे एक साईडने ते जास्तच काळा झाला होता, त्यामुळे म्हटलं की अगोदर मग दिवाण ते क्लीन करून घेऊयात. मग त्यानंतरनं मग देवारा वगैरे क्लीन करून मग त्यानंतरच देवांची मांडणी करू आजच्याला आपण. कारण की मग काय होतं की आठवडाभरात जर दिवा घासण्यात जर नाही गेला तर मग लगेचच त्याच्या साईडनी त्याचं काळं तर होतंच. मग त्याच्यामुळं मग म्हटलं की आजच्याला म्हणलं की आहे टाईम तोपर्यंत म्हटलं किती वेळ लागतो तर त्यासाठी. तर आता इथे मी दिवा एकदम 5च मिनटात घासून आणलं आहे आणि तुम्ही म्हणतात कसं काय 5 मिनटात एवढा तेलकट काळा झालेला दिवा कसं काय 5 मिनटात निघला. तर काही नाही, म्हणजे फक्त तो दिवा आहे ना तो फक्त असं गॅसवरती आपण उलटा धरायचा, म्हणजे जे काय असं तेलकट जे असतं ते बरोबर मेल्ट होतं आणि लगेच आपले जे काही जी आपली बघा तारेची जी घासणी असते ना तर त्याने लगेचच म्हणजे थोडा तो गरम होतो, त्यामुळे आपल्या पकडीने पण धरावा लागतो आणि लगेचच आपण त्याला हात नाही लावू शकत. त्यामुळं तर 2 मिनटं पकडीने धरून इझिली असं पटकन जे काळं आहे ते ऑइल जे असतं ना एकदम चिकट असं बसलेलं तर ते गरम केला ना दिवा तर ते एकदम मेल्ट होऊन जातं, त्याने लगेचच दिवा निघून जातो अगदी 2 मिनटात. आणि त्याच्या खालची जी वाटी पण ठेवलेली आहे ना, प्लेट जी दिसते तुम्हाला, तर त्याच्यामध्ये पण तेल म्हणजे असं जिरतं बघा ते दिव्यामधलं. तर जे काही ते सांडलेलं तेल जे आहे ना त्याने पण आहे ना त्याच्यामध्ये धूळ वगैरे जाऊन एकदमच असं थिक असं प्लेटीला चिकटून बसतं पहा. तर ती प्लेटसुद्धा मी थोडीशी अशी गॅसवरती गरम केली आणि त्यानंतर लगेचच मग घासून घासून घेतले. एकदम 2 मिनटामध्येच दिवा आणि ती प्लेट एकदम क्लीन झाली. त्यामुळे आता दिवा वगैरे जर असं ऑन द स्पॉट जरी क्लीन करायचं म्हटलं तर आता काही वाटत नाही. तर हे असं माझी मम्मी करायची, पण तेव्हा कसं आपण फक्त असं बाकीच्या अशा बारीक निरीक गोष्टी मी तेव्हा काही क्लीन वगैरे काही करत नव्हते. पण मग आता इथे आल्यानंतर मग कोण करणार ना, तर त्याच्यामुळं. आणि इथे आल्यापासून मग जास्त तर मी देवांचं वगैरे तर म्हणजे देवपूजा वगैरे तर शक्यतो मग मीच करते आता इतक्यात तरी. तर त्यामुळं आणि तसं क्लिनिंग वगैरे पण माझ्याकडेच असते तर त्यामुळे मग माझ्याकडेच आलं ते. तर मग पहिल्यांदा कसं तिकडं असताना मग माझी मम्मी वगैरे सगळं क्लीन वगैरे करून ठेवणार, आपण फक्त नावाला देवपूजा करायची फक्त असं होतं. आणि ते पण कधी फक्त आठवड्यातून एकदा सोमवारच्याला फक्त, तेव्हा मला उपवास राहायचा किंवा गुरुवारी म्हणा, म्हणजे जेव्हा मूड होईल ना त्यावेळेस किंवा मम्मीचं काम जेव्हा आवरणार नाही ना तर त्यावेळेसच मी देवपूजा वगैरे करायची, नाही तर इतर वेळेस पण मी जास्त काही देवपूजा करत नव्हते तेव्हाही. पण आता इतक्यात आहे ना इकडं आल्यापासून मग आता माझे सासरे करत होते, तर मी अगोदरच्या लॉगमध्ये पण तुमच्यासोबत तशा छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करतच असते घरातल्या. तर मग ते करायचे. तर त्यानंतर मग आता त्यांची काही थोडीशी मध्ये तब्येत खराब होती आणि मग त्यामुळे नंतर तेव्हापासून मग मी करते, तर मग मीच करते आता. आणि काय होतं सकाळ सकाळ एक देवपूजा केली ना ते एकदम फ्रेश वातावरण होतं. तर आता इथे बघा श्रेषाची कशी लुडबुड चालली. तर आता तिला आहे ना देवपूजा म्हटलं ना की इतकी आवडते ना, म्हणजे खासकर कशासाठी तर फक्त अगरबत्ती वगैरे घ्यायची किंवा हळदी कुंकू पूर्ण देवाऱ्यामध्ये देवांवरती पूर्ण वाहून टाकायचं, तर यासाठी. किंवा ती अगरबत्तीचा जो अंगारा पडतो ना तर तो पण ती खाते. तर तिला शक्यतो कसं कॅल्शियम कमी आहे ना तर त्यामुळं ती माती म्हणा किंवा कडे म्हणा जास्त असे खात राहते. आणि तसंच ती अगरबत्तीचा आता अंगारा जो असतो ना तर तो सुद्धा ती खायला लागलेली. त्यामुळं तिला इतकं लक्ष ठेवावं लागतं, कारण की आता म्हणावा तशा एकदम अशा ओरिजिनल किंवा असं नॅचरल नाही म्हणू शकत अगरबत्ती आपण. तर त्याच्यामध्ये थोडं का ना, म्हणजे थोडं नाही पण जास्त प्रमाणात का ना केमिकल आता म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये आता केमिकल आले. तर त्यामुळं मग भीती वाटते. तर त्यामुळं मग आम्ही अंगारा वगैरे काही तिला खाऊ देत नाही. आणि शक्यतो तर मग काय होतं की आता देवपूजा केली ना की मग जे देवघराचा जो रूम आहे ना तर त्याचा दरवाजा लावून घ्यावा लागतो. आणि शक्यतो दरवाजा लावायला नाही पाहिजे, पण आता काही ऑप्शनच नाही, कारण की देव पण आता म्हणजे असं देवाऱ्यामध्ये देव पण राहत नाहीत. आणि हे काय होतं ना बाकीचं सगळं काही म्हणजे एकदम हे होऊन जातं. आणि मागे तिने अगरबत्तीचा चटकासुद्धा बसून घेतला होता गालाला. तर त्यामुळं मग असं भीती वाटते का पोळण्याची वगैरे. तर त्यामुळं मग ती माझं पाहते ना तर बरोबर त्या टायमाला तिला कसं काय कळतं काय माहिती की मी देवपूजा करते म्हणून. पण ती त्या टायमाला बरोबर हजर होते, म्हणजे होतेच. कितीही मी तिला नजर चुकून जाते, मी ते मागच्या साईडने जाते पण तरी पण तिला कळतं म्हणजे कळतंच. आणि तर आता इथे पहा
तर आता मी तुळशी वृंदावन म्हणजे देवी म्हणजे तुळशीला अगरबत्ती वगैरे सगळं वाहते ना, तर दररोज ती येणार अगरबत्ती तिच्या हातात पाहिजे म्हणजे पाहिजेच असती. तर ती माझ्या पुढे झालं, मग मी तिच्या मागे मागे जायचं आणि मग त्यानंतर मग तुळशीची पूजा वगैरे करायची. तर मग काय होतं, जिथं 5 मिनटाचं काम आहे ना, तिथं आम्हाला 10 ते 15 मिनटं तशीही लागतातच. आणि त्यातली त्यात जर व्हिडिओ जर शूट करायचं म्हटलं ना, तर मग आणखीनच. पण तरीही माझं काम पण आहे त्याच टायमावरती आवरतं आहे आता. आणि जे लॉगिंग आहे का ते पण पूर्ण होतं आहे. काम जेव्हा संपतं आहे ना, ते त्यावेळेसच आपलं जे लॉगिंग आहे ते पण म्हणजे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो पण माझा बनवून तयार होते. आणि आता कसं जरा रुटीनमध्ये आलं आहे म्हणजे असं लॉगिंग वगैरे. तसं स्टार्टिंगला काय व्हायचं की थोडंसं मॅनेजमेंट इकडं तिकडं व्हायचं, किंवा मी जर लॉग शूट जर करायला लागले ना की काय व्हायचं, माझं जे काम आहे ना थोडंसं बाकीचं जे असतं म्हणा की कपडे वगैरे जे आपण बाकीचं म्हणजे मागचं काम जे तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये आपण शेअर करत नाही ना, ते मग त्याला काय व्हायचं, लेट व्हायचं. पण आता तसं नाही होत की काम पण एकदा लवकर आवरतं आणि लॉगसुद्धा होतात. आणि ते पण काम जेव्हा संपणार तेव्हा आपला व्हिडिओसुद्धा संपतो. तर असं स्टार्टिंगपासून माझी अशी स्ट्रॅटर्जी लागली होती की मला असं काम करायचं म्हणजे लॉगिंग पण झालं पाहिजे आणि घरच्या कामालासुद्धा लेट नाही झालं पाहिजे, असं मनातच मी असं ठरवलं होतं. तर आत्ता त्याचं कुठंतरी जाऊन म्हणजे आत्ताशी कुठंतरी त्याचं रुटीन बसलं आहे. आणि मग आत्ता मला असं वाटायला लागले की की आता दररोज आणि डेली आपले लॉग म्हणजे सकाळच्या सुरुवातीपासून तर एंडपर्यंत आपले लॉग येऊ शकतात म्हणून. आणि या अगोदर कसं व्हायचं मी तुम्हाला म्हणायची, पण काय व्हायचं सुरुवातीला की तेव्हा श्रीषा पण थोडीशी तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागायचं त्यावेळेस स्टार्टिंगला. तर ती म्हणजे चालायला लागायची म्हणा, कुठं काय म्हणजे काही ना काही म्हणजे उचका अजून पण चालूच आहे तिची. पण आता कसं बऱ्यापैकी तिला सांगता येतं, बोलता येतं आणि म्हणजे चांगलीच पळते पण. आणि तेव्हा कशी नवीन सुरुवाती चालण्याची बोलण्याची, त्यामुळं काही कळत पण नव्हतं. आणि पळायची पण ती त्यामुळं. तर आता इथे माझे बटाटे वगैरे सगळे छान असे बॉईल पण झाले कमी फ्लेमवरती एकदम. आणि तरी इथे मी कांदा वगैरे पहिल्यांदा चॉप करून ठेवला होता, तुम्ही अगोदर पण पाहिलं. नंतर मग परतवण्यासाठी साईड बाय लगेच परतवण्यासाठी टाकला. तोपर्यंत बटाटे साल वगैरे सगळे काढून घेतले. आणि त्यानंतर जी काय आपली मिरची वगैरे काढली होती तर ती मोहरी, जिरी, हळद आणि हिरवी मिरची जी आहे तर ती टाकून फक्त. तर मी ही बटाट्याची जी चटणी आहे तर ती बनवणार आहे. काही याच्यामध्ये टोमॅटो पण टाकतात. तर आता कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून त्यामुळे मग कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे इथं. बाकी मग मी असं सिंपल सोबर पद्धतीनेच बनवत असते, पण खूप छान होते, टेस्टी होते. कांदा फक्त आपण एकदम लालसर असा छान कमी फ्लेमवरती आपण असा ब्राऊन कलरचा करून घ्यायचा, जेणेकरून मग म्हणजे जे भाजीला पण टेस्ट येते. आणि काहीच दुसरा कुठलाही मसाला नाही टाकला. मी धने पावडरचं पण टाकलेलं नाही यामध्ये. फक्त हिरवी मिरची, जिरी, मोहरी आणि हिरवी मिरची जी आपण काढून घेतलेली आहे ती, आणि त्याच्यामध्ये थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तेवढ्या. तर आता इथे जे आपले बटाटे जे आहेत तर त्याचे एकदम बारीक मी पीसमध्ये म्हणजे असं बारीक करून घेतलेलं आहे. पूर्ण असं बारीक पण नाही केलं, कारण की मला तसं काही म्हणजे तसं आवडतच नाही, कारण की एकदम पूर्ण बघा असं एकदम पूर्ण त्याचं भरीतच होऊन जातं. तर तसं पण नाही छान वाटत ती चटणी. तर थोडंसं असं ठोसर जर ठेवली ना बटाटे तर तशी खूप छान म्हणजे दिसते पण छान. आणि जास्त असा मसाला पण खाण्यात येत नाही. तर त्यामुळं आणि व्यवस्थित असे परतल्यानंतर इतकं छान लूक येतं की असंच. आणि तेच जर बटाटे जास्त बॉईल जर झाले ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण जास्त म्हणजे राहतंच. तर त्याने काय होते, एकदमच मऊसर अशी आपली बटाट्याची चटणी आहे ती एकदम प्लेन होऊन जाते. तशी जी चटणी म्हटलं ना की ती आपल्याला आपण पराठे जे म्हणतो ना आपण आलूचे पराठे, तर ते बनवण्यासाठी तशी चटणी मग ती छान. पण अशी जर आपल्याला फक्त भाजी म्हणून जर चपातीसोबत जर खायची म्हटलं ना तर मग अशी बटाट्याची चटणी खूप छान लागते सुद्धा आणि दिसते पण सुद्धा. आणि असं वाढण्यासाठी म्हटलं तर मग अशी बटाट्याची चटणी चांगली वाटते मला तरी. तर आता ही अशा पद्धतीची बटाट्याची चटणी माझी मम्मी बनवायची, तर त्या पद्धतीने शक्यतो जास्त तर ज्या काही रेसिपी आहेत माझ्या तर त्या तशाच तिकडल्याच आहेत. आणि त्या पद्धतीनेच मला सवय आहे, तर त्याच्यामध्ये मी काही चेंज केलेला नाही आहे. तर मग त्या पद्धतीच्याच आहेत सगळ्या. तर आता इथे श्रीषा मॅडमचं पहा. तर आता मला इथे म्हणजे माझ्या सासूबाई आणि आजी आहेत तर त्यांचे फोटो वगैरे मांडायचे होते मला खरं तर मी पाट वगैरे आणून ठेवलं. आणि काय बाकीचं क्लिनिंग वगैरे काय सकाळी झालेली होती. तर आता मी ते पाट वगैरे आणून ठेवले. ह्या दोघी पण पहा. तर लगेच दोघींची तयारी त्याच्यावरती जाऊन बसायची. आता श्रीषा बसली ना तर आता परी पण लगेच तिथे जाऊन बसणार. तर सुरुवातीला तर दोघी पण बसल्या होत्या. तर आता मी तिथे पाट आणून ठेवली आणि त्यांना लगेच कळालं की हा बसण्यासाठी आहे. लगेच दोघी पण जाऊन बसल्या. तर आता इथे मला इथं फोटोची मांडणी वगैरे करून घ्यायची होती, कारण की मग तर असं काही म्हणजे आपण काय म्हणता येईल, पितृ वगैरे जर जीव घालायची म्हटलं तर आपण जे कोणी आपले जे आहेत घरातले जे व्यक्ती आहेत ते पहिले
तर मग त्यांचे फोटो वगैरे आपण मांडून घेतो तर नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी. तर आता सगळेजण सगळ्याच ह्याला मानतात की नाही माहीत नाही, पण आमच्या इथं तरी म्हणजे आमच्या इथं पण सगळेजण. तर मग अशा प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण त्यांना जीव घालतो, याच्या संक्रांतीच्या वेळेस म्हणा किंवा आपलं अक्षय तृतीयेच्या वेळेस, किंवा परत आणखी पण असतं बघा, तर वटपौर्णिमेच्या वेळेस जेव्हा जेव्हा सुवासिनीचा जेव्हा सण असतो तर त्यावेळेस, आणि धुलिवंदनच्या वेळेस एक होतं, तर त्यावेळेस एक, तर असे 4 वेळेस आम्ही जीव घालत असतो वर्षातून. तर त्यावेळेस आम्ही म्हणजे फोटो वगैरे सगळी मांडणी करतो म्हणजे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी. तर तुम्ही इथे श्रीशाला पहा, तर मी ते सगळं जे हळदी कुंकू वगैरे आहे तर ते सगळं आणत होते ना, तर ती लगेच मी फोटो वगैरे मांडले ना का आता तिला सवय झाली ते पाहून पाहून. तर त्याच्यामुळे लगेच तिला म्हणायचे ना अगोदर, ती म्हणजे यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी ती किती छोटी होती त्यावेळेस पण तिथे जाऊन बसली होती आणि ती स्वतः म्हणजे असं पाया पडत होती. तर मग आता तिने ते फोटो बघितले ना, लगेच न सांगता यावेळेस लगेच पाया वगैरे पडत होती. तुम्ही पाहिला असेल तर पुढे जाऊन पाहतो मी ती किती भारी पाया पडते. म्हणजे सगळं माझं दिवा वगैरे असं सगळं ते झालं, त्यांना पुंजून वगैरे झालं. तर त्यानंतर ती इतकं भारी पाया पडते ना की बास. तर तुम्ही आता पुढे जाऊन पाहतानाच. तर आता मी ते जे काय आहे तर ते हळदी कुंकू वाहून वगैरे घेते. आणि तिथे काय फक्त असं फुलं वगैरे ते यावेळेस आणले नव्हते, कारण की थोडासा टाईम झाला होता दूध घालण्यासाठीच. तर त्यामुळे मग फुलं वगैरे जे काय आहेत ते सगळं लेट येणार होतं. आणि तर मग यावेळेस सांगितलेच नाही, कारण की खूप टाईम झाला होता. आणि म्हटलं तोपर्यंत ते म्हणजे जेवणासाठी ज्यांना बोलवलं आहे ना तर ते पण येतील. तर मग त्यासाठी मग जास्त काही हे केलं नाही, पटकन असे फोटो वगैरे मांडून घेतले. तरी यावेळेस लवकर आवरलं, लवकर उठलं त्याच्यामुळे लवकर आवरलं. आणि त्यामुळे एवढी घाई गडबड झाली नाही. नाही तर इतर वेळेस म्हणजे ह्याच्या अगोदर काय व्हायचं ना की महिने वगैरे जे होते ना ते खूप मोठे होते. म्हणजे बरेचसे जण यायचे त्यावेळेस, म्हणजे 70-80 माणसं तरी असतील जेवणासाठी प्रत्येक महिन्याला. तर त्यावेळेस स्वयंपाक पण खूप होता. त्याच्यानंतर तो सगळं म्हणजे एवढं सगळं राडा आहे ना जेवणाचं, हे ते सगळं भांडे वगैरे ते इतक्या वेळ जायचं ना, दुपारचे 2-2:30 वाजायचे त्याच्यामध्ये मला. म्हणजे खूपच म्हणजे तेव्हा जास्त माणसं तितकाच जास्त स्वयंपाक. मग त्या सगळ्या गोष्टी इतकी म्हणजे धावपळ व्हायची की बासच. म्हणजे घरचं काम प्लस इतकं मोठा सगळा स्वयंपाक. तशा सगळ्याजणी यायच्या करू लागायला वगैरे, पण तरी पण जितकं पब्लिक तितकं स्वयंपाक पण जास्त, तेवढं जास्त काम पण. आणि घरात कसं मी तेव्हा एकटीच होते त्यामुळे माझी इतकी धावपळ व्हायची की बासच. त्या मनाने आता सगळं काही थोडंसं असं निवांत आहे. म्हणजे असं काही जीव वगैरे घालायचं म्हणजे असं कॉमन वाटतं आता मला. नाही तर सुरुवातीला एक सवय नव्हती, आणि त्यातली त्यात इतकं सगळं म्हटल्यावरती मग जास्तच लोड यायचं त्यावेळेस तरी. आणि आता कसं आता सवय लागली आहे, म्हणजे एकदम हाताखालून गेल्यासारखं झालं आहे. आणि हे काहीच वाटत नाही, म्हणजे 1-2 जण फक्त असतात जेवणासाठी आणि घरचेच असतात पब्लिक, त्यामुळे एकदम काहीच वाटत नाही आता. आणि आता सगळं आमचं आवरले आणि फोटो वगैरे मांडले. आणि त्यानंतर मग त्याला नैवेद्य वगैरे ते आहे तर ते सगळं केले. पण अजून आम्हाला यावेळेस काही सुवासिनी भेटल्या नाही. म्हणजे मागच्या वेळेस पण नव्हत्या आणि यावेळेस पण कुणी भेटले नाही. आणि तसे पितरांच्या जागेवर म्हणजे जे आमच्या आबांचे आई वडील आहेत तर त्यांच्या जागेवर ते येतात आणि त्यातले पण एक जण नाही येतं. तर आम्ही तसे 3-4 पित्र म्हणजे जीव घालतो. तर त्यातल्या सुवासिनी ज्या आहेत तर ते भेटले नाही, त्यामुळं त्या नाही येणार. आणि तर त्यांच्या ऐवजी मग गाईला ताट द्यायचं आहे. आणि तर मागच्या वेळेस पण आम्ही तसंच केलं होतं. तर आता मग आत्ता फक्त ते जेवायचे राहिलेले आहेत आणि बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे ते मगाशी कसं आवरलं. त्यानंतर मग कपडे वगैरे जे होते ते बाकीचं सगळं काम आवरून घेतलं. आंघोळ तर काय सकाळी झालेलीच होती. आणि मग नंतर फक्त श्रीशाचं आवरायचं राहिलं होतं. मग तिला पण मगाशी आंघोळ वगैरे घातली. त्या अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली, जसं तुम्ही अगोदर पाहिलं असेल. मग त्यानंतर देवपूजा वगैरे केली, त्यानंतर तिचं आवरलं. आणि आता तिचं आवरल्यानंतर म्हटलं की लगेचच फोटो वगैरे जे आहेत तर ते मांडून घेऊयात, कारण की मग ते आल्यानंतर मग जेवायच वेळेस फक्त त्यांची ताटं करता येईल, जसं मी सकाळी म्हटले तसं. तर मग आजच्याला अशा पद्धतीने सगळं आवरले. आणि पूर्ण काही स्वयंपाकाचं सगळं दाखवलं नाही, कारण की मग खूप वेळ जातो. आणि बऱ्यापैकी काही जेवढे घेता येईल तेवढे घेतले स्वयंपाक बनवतं ते पण. आणि तसं तुम्ही पाहिलंच असेल. तर आमच्या इकडे अक्षय तृतीयाचं काही असं स्पेशल नसतं. म्हणजे सगळेजण असं जीव वगैरे घालतात पितरांना, ते सगळ्यांच्याच घरी घालतात मला असं वाटतं. आणि त्यांना पहिल्यांदा म्हणजे आमरस हा आजच्यापासून म्हणजे चालू होतो मला असं वाटतं. आणि काही काही अगोदरसुद्धा करतात ज्यांच्या घरी महिने वगैरे असतील तसे. कारण की या अगोदर ना आमची इथं पण महिने घातले होते, त्यामुळं मला माहिती. आणि तर मग त्यानंतर मग आता ह्यावेळेस काही या अगोदर आम्ही आमरस केला नाही, तर आजच केला आहे पहिल्यांदा. या सीझनचा आमरस पहिल्यांदा आज केला आहे. आणि मग श्रीशाचं पण चाललं होतं आंबा खाणं मस्त. आणि सगळं तोंड वगैरे भरून घेतलं होतं. तो काय क्लिक घेतला नाही, कारण की रडतसुद्धा होती कवाची, ती एकच आंबा खात होती.
आणि तिच्याकडे पाहून पहिलं आठवलं कारण की आपण पण सणाच्या वेळेस तसंच करायचो. म्हणजे कुठलाही सण असला ना म्हणजे ते काही स्पेशल असलं ना त्याच्यासाठी आपण पण येडेवाणी करायचो. तर आता चाललंय तिचं परत ऊस कापायचं का. आणि मगाशी मी म्हणजे जे माझ्या सासूबाईंना आजी येतात तर त्यांचे फोटो वगैरे मांडायला मी पाठ ठेवले होते. तर लगेच त्या दोघी पण जाऊन बसल्या आणि आम्ही इतकं हसत होतो की वास कारण की त्यांच्यासाठी नव्हतं, त्यांना वाटलं की आमच्यासाठीच मांडलेत, बरोबर पाठ आहे त्यांना कसं समजलं, लगेच जाऊन बसावं, लगेच जाऊन बसल्या होत्या. त्याच मी छोटासा क्लिप घेतला आहे, तुम्ही पाहिला असेल तर अशा होत्या. तर अशा पद्धतीने आमचं अक्षय तृतीयाचं जे आहे तर असं सेलिब्रेट नाही म्हणता येणार, म्हणजे असं अशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीया साजरी करतो. म्हणजे सिम्पलच असते, आपल्या काही वेगळं स्पेशल असं काही नसतं. तर मुलींसाठी पण आहे, म्हणजे संध्याकाळचं त्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं त्यांच्या हातून म्हणजे छोटा जर मुली असेल घरात तर आमच्या घरात आहेत. आणि श्रीषा आहे करण्याजोगी, तर म्हणजे त्यांच्या हातून दान वगैरे पण करतात. तर असं मी बरंचसं काही ऐकलंय आता आणि पाहिलंय सुद्धा. आपण इंस्टावर ते रील्समध्ये पाहतो. तर तसं तर म्हटलं ते जे आहे तर म्हणजे हळदी कुंकू लावून वगैरे तर ते संध्याकाळी करूयात. आणि तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.